अमरावतीतही लव्ह जिहाद उघड. मोहम्मद अय्याज तन्वीर पोलिसांच्या ताब्यात. आणखी एका आरोपीचं नाव समोर. जिहाद रोखायला हवे विशेष तपास पथक. अमरावती लव्ह जिहाद प्रकरणी खासदार अनिल बोंडे यांची मागणी. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी 6 जणांना पोलीस कोठडी. पार्टीत अंमली पदार्थ सेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. ट्रम्प यांनी मोदींना केला फोन. मोदी आणि ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं चर्चा. नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना. निदा खानवर नाशकातल्या कॉर्पोरेट जिहादमध्ये सहभाग असल्याचा आरोप. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. वर्धात उष्माघातानं 2घांचा मृत्यू. काँग्रेसचा सावळा गोंधळ. आशाताईंच्या दिवंगत मुलाला सोनिया गांधींचं पत्र. आशाताईंना श्रद्धांजली वाहायचा काँग्रेसला विसर. मिलिंद देवरांचा आरोप. काँग्रेसचा प्रतिहल्ला. पुरुषोत्तम कडलकला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाचा गैरव्यवहार प्रकरणात विश्वस्त अटकेत. त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ. पवारांची पिलावळ मंदिरात भ्रष्टाचार करते. त्र्यंबकेश्वर दर्शन पास घोटाळ्यामुळे भाजपचा आरोप. कॉर्पोरेट जिहादला पैसा कोणाचा. नाशिक पोलिसांकडून तपास सुरू. कॉर्पोरेट जिहाद्यांच्या बँक खात्याची चौकशी सुरू. बोंदुखरातचा एन्काउंटर होणार. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून एन्काउंटरच्या भीतीचा पुनरुच्चार. पुरावे असतील तर सादर करा. पुरावे न देता नुसत्या तोंडाच्या वाफा दौडू नका. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खासदार प्रणिती शिंदेंना सुनावलं. आयपीएस अधिकारी खरातच्या चरणाशी गेलाच कसा. अंजली दमानी यांकडून दत्ता कराळेचा व्हिडिओ सार्वजनिक करत सवाल. बोंदुखरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 4थ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी. ईडीच्या छापेमारीत हाती लागले वजनदार पुरावे. ईडीनं खरातचे बँकेतले 2.5 कोटी गोठवले. सोबत दिसला म्हणजे दोषी झालाच असं नाही. आशिष जयस्वाल यांचा दावा. आयपीएस अधिकाऱ्यानं खरातकडे जाणं योग्य नाही. अंबादास दानवे यांचं कराळे प्रकरणावर वक्तव्य. बिहारमध्ये भाजपचं कमळ फुललं. सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री. बिहारातले नितीश पर्व आटोपलं. 10 वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नितीश यांना सहकाऱ्यांचा निरोप. धान खरेदी थांबल्यानं शेतकऱ्यांचं उपोषण. धन उत्पादकांशी शासन दखल घेत नसल्याची तक्रार. मर्यादित आवाजात डीजे वाजवण्यास अनुमती. वरळीत भीम अनुयायी आणि पोलिसांमधील वाद मिटला. जांभोरी मैदानाजवळ रुग्णालय असल्यानं आवाजावर निर्बंध.